आहे की मग तो ब्रोकरेज मागेल, मग हे करेल, ते करेल. तर मग त्यामध्ये मी काय करू, की त्याला असा काहीतरी हवंय, जेणेकरून त्याला ब्रोकरेजेस नाही द्यावं लागलं पाहिजे. आता ही मानसिकता आपण कशी बदलायची? कारण की अत्यंत ब्रोकर हा एक मेडिएटर आहे. हा कुठे ना कुठेतरी दोन्ही पार्टीजला एका पॉइंटवर आणतो, सुवर्णमध्ये त्यातला साधतो, म्हणजे जेणेकरून घेणारा आणि देणाऱ्या दोघांचाही फायदा होतो. बरोबर. तर ह्या मानसिकतेच्या बाबतीत आपण काय करतो? बघा कसं आहे, आपण आहे ना ब्रोकर म्हणजे काय एकदा अगोदर समजून घेतलं पाहिजे. काय असतं की प्रॉपर्टी विकणाऱ्याला पण त्याला अपेक्षित किंमत पाहिजे असते आणि घेणाऱ्याला पण त्याला अपेक्षा जिथं आहे, ज्या एरियामध्ये आहे. जरी तो सांगत असला की मला या 4 एरियामध्ये तुम्ही प्रॉपर्टी शोधा, या 4 कॉलन्यांमध्ये बघा, 4 परिसरांमध्ये बघा. पण त्याच्या मनात कुठे ना कुठे 1 किंवा 2 परिसर हे निश्चित केलेले असतात त्याने. आणि जो विकणारा असतो, त्याला पण एक किंमत पाहिजे असते, की जर मला या किमतीमध्ये जर माझी प्रॉपर्टी गेली, त्याला किंमत मिळाली, तर मी ती प्रॉपर्टी निश्चितच विकेल. पण काय होतं की स्वाभाविक दोघं मालक आणि प्रॉपर्टी विकत घेणारा ह्या दोघांची खूप कमी वेळा ही डायरेक्ट कुठे ना कुठे मीटिंग होते किंवा ती होते तर ती अशी होते की कोणाच्या मित्रपरिवारातून, कोणाच्या मित्राचा प्लॉट किंवा फ्लॅट विकायला असेल, तरच ती डायरेक्ट मालकाशी गाठ पडते. पण ब्रोकर म्हणजे काय? तो ब्रोकर काय करतो की तो तुमची रिक्वायरमेंट समजून तुम्हाला ती आवश्यक जी प्रॉपर्टी आहे, त्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये तुम्हाला पाहिजे आहे, त्या एरियामध्ये शोधून तुमच्या किमतीमध्ये असलेली प्रॉपर्टी तुम्हाला तो शोधून देतो. राइट, एक्झॅक्टली. हां, काय होतं की विकणारा आणि घेणारा यांच्यातला सुवर्ण मध्य साधणारा व्यक्ती म्हणजे ब्रोकर. आणि तो निश्चित त्याच्या कष्टाचे, कारण की मालकाला समजावून सांगणे की मार्केटची आत्ताची ॲक्च्युअल परिस्थिती अशी आहे आणि तुम्ही खूप जास्त अपेक्षा नका ठेवू. आणि जो घेणारा असतो प्रॉपर्टी, त्यालाही सांगतात की प्रॉपर्टी चांगली आहे, तुम्हाला भविष्यात निश्चितच काहीतरी 2 पैसे रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळतील, तर तुम्ही थोडा तुमचा बजेट वाढवा. तर मालकाला थोडे पैसे कमी करायला लावणारा आणि घेणाऱ्याला थोडे पैसे वाढवायला लावणारा तो व्यक्ती जो आहे, तो आहे ब्रोकर. कारण की तो सुवर्ण मध्य साधतो, म्हणून मार्केटला व्यवहार होतात आणि मोठ्या प्रमाणाने चलन फिरतं आणि त्याच रेफरन्सने गव्हर्नमेंटला सुद्धा चांगलं चलन आणि पैसा आपण टॅक्सच्या स्वरूपामध्ये, स्टॅम्पच्या स्वरूपामध्ये आपण गव्हर्नमेंटला मिळत असतो.